तर नमस्कार मित्रांनो, व्लॉग शूट करायचं काही कारण नव्हतं, बट ॲक्सिडेंटली असा विषय झाला आहे की आपण जो पॉन्ड बांधलेला तो माझ्याच मस्तीमुळे लीक झाला आहे. समोर बघा, आता जस्ट समोर त्याला सगळे दगडी वगैरे लावून ठेवलेत, एका साईडने तो पूर्ण लीक झाला. पप्पा सांगत होते पाणी भरू नकोस, तरी पण आपल्या अंगात किडा होता भरपूर मोठा. आपण पाणी भरलं, टाकी फाकली म्हणजे क्रॅक गेला एका साईडने आणि पाणी पूर्ण लीक झालं. ते लिटरली जवळपास टाकी भरतच आलेली, म्हणजे 6 इंच गॅप ठेवायची, ते आमचं एवढं ठरलेलं. ते 6 इंच गॅप ठेवायला एक 3-4 इंच बाकी असेल, आणि तेवढ्यात मला आवाज आला टक करून आवाज आणल्यावर म्हटलं आता बोंबललं काम सगळी वाट लागली आहे. मूड पण ऑफ झाला, तर मासे टाकले सगळं, त्यात सगळा सेटअप रेडी आहे, फक्त पाणी त्याचं चिखलाचं बसण्याचं काम बाकी तेवढंच होतं. बट लेट्स सी आता काय विषय होते. मासे काढायला लागतायत नाही लागतायत, पप्पांची शिव्या तर खाल्ल्या, कारण की विशेष होता एवढी बांधलेली टाकी, लिटरली पाणी पण अर्धी टाकी राहत होती ती पाण्याने. तरी पण मी माझ्या मस्तीने बघूया म्हटलं, एक ट्राय करून पाणी आता एवढी राहते अर्ध पाणी म्हटल्यावर ते पूर्ण पाणी भरून बघूया राहते काय. स्वतः विषय झालेला नाही आहे, तो विषय सगळा फ्लॉप गेलेला आहे टाकीचा. स्वतः जरा एक जुगाड केला, प्लॅस्टिक पिशवी टाकले, तुम्हाला कशी टाकले ते पण दाखवतो. जस्ट आणि कसं एकदम सगळं नाही इथपर्यंत, लिटरली मित्रांनो बघा, ही जी रेसिस्टन्स नाही इथपर्यंत पाणी भरलेलं, त्याचं पाणी एवढं कमी झालं आहे. आणि प्लॅस्टिक पिशवी लावले जेणेकरून पाणी जास्त लीक होऊ नये म्हणून. सो आता बघूया आपण विषय काय होतोय. पप्पा काय बोलतात, काय करायचं तिला आता. सिमेंट लावून तर सिमेंट टिकणार तर नाही पाण्यामुळे. बघूया काय विषय होतो. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन व्लॉग बघण्यासाठी. बघूया काय विषय होतो. आता टाकीचं तर काम 50 झालेलं आहे. सो बघूया मित्रांनो, आता तात्पुरतं तरी तिला केलेलं आहे. लीक भरपूर थांबलेला आहे तिचा, भरपूरचा आत प्लॅस्टिक पिशवी वगैरे भरपूर थांबलेला आहे. आणि त्यात आता मी शिगा लावल्यात, त्या बघा समोर दिसू शकतात तुम्हाला शिगा लावलेल्या. सो त्या शिगा लावल्यात आता, अशाच त्या कोपऱ्यात पण लावायच्यात जेणेकरून ते त्या कोपऱ्यातून पण फाकू नये. आणि मध्ये एक लावणार आहोत. सो आणि आज रात्री तिला वेल्डिंग करून टाकायचं प्लॅनिंग आहे आमचा. तर बघूया काय विषय होतो तो. आणि काय नाही, मूड ऑफ झाला सगळा आणि झाला आहे. एवढी चांगली बांधलेली मित्रांनो, ती आता सगळी वाट लागली तिची, आणि आता कायमची ती कमकुवत झाली. पण आता तिथे आम्ही 2 फळ्या वगैरे लावून चांगलं तिथे उत्काम करणार आहोत. बघूया विषय काय होतो तो. सो तर मित्रांनो, त्या टाकीची कंडिशन तर वाईट आहे, बट उद्यापर्यंत बघूया. आत्ता ते सिमेंट वगैरे लावून पूर्ण एकदम ओकेमध्ये केलं आहे. सो उद्यापर्यंत बघूया विषय काय होतो तो. उद्या जर का नाही झालं तर नाही, सॉस घेतलं नाही झालं तर आपण बघू परत. मध्ये तर ग्राइंडरने कट मारून तो कडापा साईडला घेऊन परत तो नीट ते सिमेंट जुनं काढून परत सिमेंट भरपूर व्यापानंतरचा. आणि आता कॉलेज पण सुरू झालं आहे, बुधवारनंतर कदाचित कधीही पण जाऊ शकतो मी. बघूया बाईक घेऊन जायचं की नाही, त्यातून काय माझा फिक्स नाही, पण कॅमेरा घेऊन जायचा विचार तर आहे. सो बघूया कॅमेरा कारण का नाही ना तिकडे घेऊन जायचं, मी तुम्हाला नंतर कधीच्या ब्लॉगमध्ये सांगेन, कॉलेज वगैरे जरा पूर्ण झालं ना की. बट आता ते सांगू शकत नाही, क्योंकि वो हॉस्टल के बीच का मामला है इसलिए. सो आता प्लॅनिंग असं आहे की जरासं लिखाण राहिलं आहे कॉलेजचं, असाइनमेंट पण राहिलेलं आहे, तर या 2-3 दिवसात ते पूर्ण करायचे, म्हणजे हॉस्टेलवरती जाऊन काय व्याप राहणार नाहीत लिखाणाचे, जरा व्लॉग करायला चान्स तरी भेटेल आपल्याला. सो आणि आता जेवण पण आलेलं आहे बाहेर जाऊया. आज रविवार आहे, वार फुकट गेलेला आहे, काय करू शकत नाही, कारण की आषाढी एकादशी आलेली आहे. आणि आषाढी एकादशीचं रात्रीचं जेवण आमचं साबुदाण्याचे वडे आणि केचप. सो असा विषय आहे. आणि आत्ता वाजले 10:30 वाजले. टाईम भरपूर गेला त्या टाकीत, आणि भरपूर असं डोक्यात विचार होत होते की उगाच केलं, हे केलं ते केलं. बट काय, ज्या घडणाऱ्या गोष्टी त्या घडत राहतात, त्यांना विसरून पुढे जायचं, आता तोच विषय आहे. सो आत्ता मी हा ब्लॉग इथे थांबवतो आहे, आणि डायरेक्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. नेक्स्ट ब्लॉग म्हणजे उद्या सकाळी भेटू. बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, नेक्स्ट डे ब्लॉग सुरू करतो आहे. आणि काल जे आम्ही केलेलं पराक्रम मी केलेले, त्याचं आम्ही काय केलं ते तुम्हाला दाखवतो. सो इथे एवढं असं जाड सिमेंट लावून पूर्ण इथून तरी पण पाणी लीक होत होतं सिमेंट म्हणून. सो तिथे आम्ही हे गेलं, टाईल्स लावून ठेवली आहे तात्पुरती, की जेणेकरून ते सिमेंट राहील. सो पाणी काय अजूनपर्यंत कमी झालेलं वाटत नाही आहे तेवढं. मासे
कमळ गेलं तिकडे फुललं. सो अजूनपर्यंत काय पाणी कमी झाल्यासारखं वाटत नाही आहे. आणि तिकडच्या पॉईंटची हालत बघूया काय. तिकडच्या पॉईंटला तर काय झालेलं नव्हतं. ह्यात तर काय एक पण मासा नाही आहे. बेडक आहेत फक्त. बघूया आता बेडूक दिसतंय का. तो बेडूकच आहे की मासा आहे की आहे ते बघूया आपण. आहे तर बेडूक 100%च. नाही त्यात मासे नाहीच आहेत. फुल रेड होते आपल्या मी ह्याच्यात टाकलेत. तर ते अन्नाड आहेत ना त्यातले ते काढले पाहिजेत. नाहीतर सगळी परत रेडची वाट लागून सगळी मिक्स ब्रीड होईल. तर ते पण काढले पाहिजेत. ते आता काढतो थोड्या वेळाने. हे ते ब्लॅकचं आहे. ब्लॅकचं पाणी तसं बदललं आहे. तो तिकडे येते बघा. त्या कोपऱ्यात दाखवलं मला. आणि ह्याच्यात आहेत ते रेड चिली डंबोयर आहेत. सो आपण ते बघूया आहेत की नाही ते पाणी चेंज करूया. तर चला सुरुवात करूया. आणि आज जास्त ब्लॉग होणार नाही कदाचित, कारण की ब्लॉग पण हा जास्त मोठा नसेल कारण लिखाण पडलेलं आहे भरपूर. सो तिकडे जाऊन लिहायचंच आहे. तो विचार केला इथे पण सुरुवात करायची जरा जरा लिहायला. काल काही लिखाण केलं नाही. काल झोप आलेली कंटाळा आलेला भरपूर त्याच्यामुळे. सो आता जरा आपण त्यातलं पाणी बदलू चला. आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी. तर मित्रांनो त्या टाकीत फ्रीजमध्ये पण पाणी बदललं. आणि बाहेर त्यात मासे पण भरपूर कमी आहेत, कारण की त्यातून मी भरपूर बेडकं पण काढली बाहेर. जवळजवळ 4-5 बेडकं बाहेर काढली एवढी मोठी साईजची जाळीतून. तर मासे एकदम असे नाहीत तसे बोलत तरी चालेल, पण आहेत. जे आपण रेड चिली डंबूवर आणलेलं ना मेल त्याची ब्रीड आहे त्याच्यात. आणि ह्याच्यात आहेत ते आपले सगळे कोबरा आहेत. टोटल त्यात सगळे कोबऱ्यात आणि आपले रेड आहेत ना फुल रेड त्याच्यात टाकून ठेवलेत. सो आता ह्याच्यातले मासे त्यात टाकले. आणि ह्याच्यातला आता मी जेव्हा मेल आणीन तेव्हा, कारण की आता थोड्या दिवसांनी कॉलेजला पण जाईन, तर तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. तर मित्रांनो आपण आता जातोय ना एका ठिकाणी जातोय जरा रील्स शूट करायला. सो बघूया जमले तर आपण करूया नीट रील्स शूट. सो जाऊया. Shadows in the atmosphere, charting the stratosphere. Yeah. I prayed for you and kept you near in hopes you'd chase away my fears. I'm on my own, you made it so, and now I'm chasing nightmares. I used to run with you. तर मित्रांनो आपण एका पुलावरती आलोय आणि हा जस्ट रोहिल्याचा पूल आहे आमच्या इथला. आणि हा समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम क्लासिक व्ह्यू होतोय. सो बघूया हिथं करायची की पुढच्या पुलावरती करूया, अजून काय फिक्स नाही. जरा रील्स बघतो सेव्ह केल्यात त्या,
ओके इथं जमतात काय, हे लोकेशन परफेक्ट आहे काय. तर मित्रांनो मी आता दुसऱ्या पुलावरती आलेलो, जो आमच्या इथं कासविंड म्हणून एक गाव आहे. सो त्या पुलावरती तो पण ब्रिज सेम रोहिल्याच्या ब्रिजसारखाच आहे, फक्त जरा लोकेशन वेगळे आहेत. हा बघा समोर आपली बाईक आहे, समोर सनसेट होतोय. बट मला पाहिजे तशा क्लिप भेटलेल्या नाही आहेत. सो जराशा क्लिप घेतलेल्या आहेत, बघूया आपण विषय काय होतोय, येते की नाही त्यात रील्स बनवता. समोर मोबाईल पण आहे, बघून रील्स करत होतो कशा करायची आहे ती. सो आणि ही जी समोर दिसते ना तुम्हाला, ही समोर पूर्ण खाडी आहे बघा. ही जी आहे ना ही पूर्ण खाडी गेलेली आहे समुद्रात, आणि समुद्र मिळाला आहे इकडे. सो असा विषय आहे. सो आता उशीर होत आला आहे, आपण इथून निघूया. तर मित्रांनो मी रील्स शूट करायला गेलेलो, तिथून आलेलो आहे. क्लिप घेतल्यात जरा, आता बघूया कुठचा. मी 2-3 रील्स शूट केल्यात, त्याच्यावरती कुठच्या त्या क्लिप शूट हे मॅच होतात ते बघू आपण. सो आणि आता वाड्यात पण दूध काढायला जायचं जरा, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या बाय आपल्याला जायचं आहे चिपळुणात. चिपळुणात गाडीचं काम आहे, त्याच्यासाठी 4th सर्व्हिसिंग आहे. आणि तिचा जो रॉकरचा आवाज तुम्हाला मी बोललेलो तो करून घ्यायचा आपल्याला. आणि जरा कोण सेट आहेत ना गाडीचे, ते 2-3 वेळा खड्ड्यात आपल्याला तेव्हा गेलेले. सो ते काम उद्या करायचं. उद्या संध्याकाळी निघणार आहे, कारण की इंजिनचं काम आहे ना. तर तो दादा काय मला बोलला की गाडी ठेवून जायला लागेल. सो उद्या संध्याकाळी गाडी शोरूमला सोडीन, आणि म्हणजे आपलं काम बुधवारी आपलं काम गाडीचं सुरू होईल. सो त्याच्यानंतर आपल्याला बाईक भेटेल. सो कोल्हापुरात जाताना बघू बाईक घेऊन जायचं की नाही, अजून माझं काय प्लॅनिंग फिक्स नाही. कारण की सरांना विचारलं पाहिजे तिथल्या हॉस्टेलच्या की गाडी घेऊन येऊ की नाही, आणि पेपर कधी ते पण बघितलं पाहिजे. सपोज पेपर 20 तारखेपर्यंत असतील नोव्हेंबरच्या, तर गाडी घेऊन जाण्याची शक्यता आहे, फिक्स सांगत नाही. जर का घेऊन जाणार असेल तर ॲक्शन फॉर आपण घेऊन जाणार आहोत सोबत. सो लेट्स सी, बघूया काय विषय होतो तो. आणि आपण पण ह्या ब्लॉगचा आज इथेच एंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन व्लॉग, मोठो व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.